जर तुम्हाला पुणे महाराष्ट्र या एरियात घर घ्यायचं आहे बट पैशाविना, तर ते कसं आपण घेऊ शकतो हे सर आज आपल्याला समजवणार आहे. बरीच लोक डाऊन पेमेंट किंवा स्वतःची रिअल इस्टेट घेतली, रिअल इस्टेट फेडण्यासाठी 20-20 वर्षाचं होम लोन घेतात किंवा 30 वर्ष लागतात. डाऊन पेमेंट करताना सोनं विकतात, हे विकतात. प्रॉपर्टी नील करायचं म्हणतोय मी, विना पैसे मिळवायचं म्हणतोय. पण पैसे लागणारच नाही असं म्हणत नाही आपण या टॉपिकमध्ये. आता जर तुम्ही तुमचे पैसे लावणार नाहीये तर मग कुणाचे तर लावावे लागतील. एकतर तुम्ही बँकेकडून घेता म्हणजेच काय करता, दुसऱ्याचे पैसे वापरता. बरोबर आहे. मग तुमची इलिजिबिलिटी असणं गरजेचं आहे. किंवा तुम्ही अशा एका इन्व्हेस्टरला सांगता की तू एक्स अमाऊंट लावू, मी तुला वाय अमाऊंट देतो, त्याला रिटर्नशी मतलब आहे आणि लिगली तो ऑन पेपर कॉन्ट्रॅक्ट करतोय. आता या केसमध्ये आम्ही इन्व्हेस्टरला गाठला. तुमचा पैसा नव्हता ऍक्च्युअली, हा इन्व्हेस्टरचा पैसा वापरून मी माझी ऍसेट उभा केली. म्हणजे एक जर बघायला गेलं तर कॅश मनी किंवा जो त्यांना डिस्काउंटेड प्राइस त्यांच्या अकाउंटला येणार आहे, आणि दुसरे रिअल इस्टेट जे ते विकतायत किंवा एक फ्लॅट त्यांनी त्यांच्या नावावर करून घेतला. मग हे लोक नंतर याचं फ्लॅटचं करतात काय, याला विकतात ते. आता हे तुमच्यावर आहे ना, तुम्ही किती फ्रिक्वेंटली करता. समजा तुम्हाला स्वतःची एक प्रॉपर्टी बनवायची आणि तुम्हाला 10 लोक माहिती आहेत, तर तुम्ही तो वापराल, सेल्फ यूज कराल, कारण तुम्हाला तो प्लॉट मिळवायचा आहे म्हणून ही ऍक्टिव्हिटी केली. पण तुमचा हाच बिझनेस असेल, फ्लिपिंग इज अ बिझनेस मॉडेल. हे शॉपमध्ये होणार आहे, हे बँक ऑप्शन प्रॉपर्टीज मध्ये होणार आहे, हे घरामध्ये होणार आहे, हे प्लॉट मध्ये होणार आहे. बरोबर. तसंच ग्रुप बुकिंग हा कन्सेप्ट फक्त प्लॉट पुरता मर्यादित नाहीये, हा फ्लॅट साठी पण असू शकतो. बरोबर आहे. मग याला रेस्ट्रिक्शन नाहीये. त्या व्यक्तीला तो प्लॉट फ्री ऑफ कॉस्ट मिळाला फक्त ग्रुप बुकिंगच्या एका कन्सेप्टमुळे. तर तुम्हाला हे कळलं पाहिजे की रिअल इस्टेट हा बदलणारा विषय आहे. ट्रेंड्स बदलतात. सिनियर सिटीजन लिव्हिंग आलं इंडियामध्ये, किंवा सिनियर सिटीजन लिव्हिंग हा वेगळा आहे आणि ओल्ड एज होम वेगळा आहे, वृद्धाश्रम वेगळा. सर यातला फरक सांगा ना आपल्या ऑडियन्सला. दॅट इज समथिंग डिफरंट. सिनियर सिटीजन पाचवी गोष्ट आहे जी मी रिकमेंड नाही करत. पण जर तुम्ही मेडिकल इमर्जन्सीमध्ये बरीच लोक किंवा जॉब सोडताना बरीच लोक प्रॉपर्टी विकतात आणि त्याच्या अगेन्स्ट जर तुमच्याकडे टाइम पिरियडमध्ये कोण ना कोण पाहिजे, म्हणजे बॅक एंडला गॉडफादर कोण तर पाहिजे. एक तर तुम्ही ती बँक रिलेशन असेल तुमच्या शब्दावर, किंवा तुमची इलिजिबिलिटी चांगली आहे, बँक ट्रान्झॅक्शन चांगली आहे, ITR चांगला आहे, आणि कुठली बँक एका दिवसात तुम्हाला जर सँक्शन लेटर देत असेल आणि तुम्ही ट्रान्झॅक्शन कंप्लीट करताय आणि परत ती प्रॉपर्टी फिरवताय आणि त्या केसमध्ये जो काही मार्जिन आहे तो तुम्ही काढताय, अशा पद्धतीने. आता एक रिअल एक्झाम्पल घेऊया. ती प्रॉपर्टी आज पण 50 लाखाची आहे, तोच मी 29 ला घेतो, म्हणजे मी 21 लाख रुपये सेम डेला प्रॉफिटेबल आहे. हायथिकली युरोपियन कंट्रीजमध्ये, अमेरिकन देशांमध्ये या सगळ्या स्ट्रॅटेजी वापरल्या जातात. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे रोहित गायकवाड सर. सर नमस्ते. नमस्कार. तुम्ही सरांना रिअल इस्टेट विथ चेतन या आपल्या रिअल इस्टेटसाठी असणाऱ्या एका चॅनलवर बघितलंय, ज्यावर सरांनी ऑलरेडी 2 ते 3 पॉडकास्ट आपल्यासोबत केलेले आहे आणि रिअल इस्टेट बद्दल, प्लॉट्स बद्दल, लँड बद्दल, फ्लॅट्स बद्दल संपूर्ण माहिती आपल्याला दिलेली आहे. आजचा आपला असा पॉडकास्ट आहे जो थोडा वेगळ्या विषयावर आहे की रिअल इस्टेटमध्ये जर तुम्हाला घर घ्यायचंय, जर तुम्हाला पुणे महाराष्ट्र या एरियात घर घ्यायचंय बट पैशाविना, तर ते कसं आपण घेऊ शकतो हे सर आज आपल्याला समजवणार आहे. इंटरेस्टिंग टॉपिक आहे आणि इंटरेस्टिंग पद्धतीने सर आपल्याला समजवतात. तर सर काय हा विषय आहे? डिस्क्लेमर पहिलं सांगतो चेतन की विना पैसा म्हणजे ही एक स्ट्रॅटर्जी आहे. हे विदाऊट एफर्ट्स आयतं घरात बसून मला जेवण वाढा या पद्धतीने येत नाही. तुम्हाला इधर ऑर ट्रेड करावं लागतं, एफर्ट्स घ्यावे लागतात, मेहनत करावी लागते, टाइम द्यावा लागतो, आणि ही गोष्ट एका रात्रीत होत नाही. बरोबर. बऱ्याच लोकांना हा इरिलिव्हंट किंवा हायपोथेटिकल अविश्वसनीय टॉपिक वाटू शकतो, पण याच्यावर मी 2-3 वर्षापूर्वी सकाळ मनीला पण लेख लिहिलेला आहे. त्यावेळेस पण बऱ्याच कमेंट्स आल्या होत्या, पण नंतर लोकांनी अप्रिशिएट केलं की ते होऊ शकतं प्रॅक्टिकली. ओके. रिअल इस्टेट पैशाविना कशी घेऊ शकतात, तर त्याच्या 5-6 स्ट्रॅटर्जीज आहेत ज्या जगात वेगवेगळ्या पद्धतीने अवलंब केल्या जातात. त्याची नावं बदलू शकतात रिजन वाईज, जशी आपली भाषा बदलते थोड्या थोड्या अंतरावर, तसं स्ट्रॅटर्जीज पण बदलू शकतात. सगळीकडेच एकच स्ट्रॅटर्जी काम करेल, पण माझी अपेक्षा आहे की तुमच्यासाठी कुठली तरी एक स्ट्रॅटर्जी नक्की काम करेल. ज्या आपल्या डिस्कशन मध्ये तुम्हाला जे काही आवडेल ते अवलंब करा. ट्राय केल्याशिवाय कमेंट किंवा निगेटिव्ह बोलू नका, कारण काय आहे की ती गोष्ट तुम्ही ट्राय केली आणि फेल केली तरी तुम्ही ते प्रोसेसला एन्जॉय करणार आहात. बरोबर. अल्टिमेट तुमच्या खिशातून काही जाणार नाहीये, पण गोष्टींना सिरियस घ्या. फक्त आपल्याला इन्फॉर्मेशन माहित असून उपयोग नाही, ती एक्झिक्यूट पण करता आली पाहिजे. विथ दिस वी विल स्टार्ट डिस्कशन. येस सर. आता फर्स्ट स्ट्रॅटर्जी आहे सबलीज क्लॉज. सबलीज क्लॉज म्हणजे काय असतो? पहिली गोष्ट, भाडे करार काय असतं हा समजून घेऊ. जर आपण 1 महिन्यापासून ते 11 महिन्याचं साधारण रेंटचा अग्रीमेंट करतो, याला म्हणतात लिव्ह इन लायसन अग्रीमेंट, भाडे करार.
हा अप टू 60 मंथ पर्यंत करता येतो एका वेळेस. 60 मंथ पेक्षा जास्त करायचं असेल तर आपल्याला लीज डीड करावं लागतं, ज्यामध्ये प्रॉपर खरेदी करताना जेवढी स्टॅम्प ड्युटी लागते तेवढी भरावी लागते. ओके. इकडे 0.25% लागते. आता मोठ्या कंपन्या जसं की ओयो रूम्स, झोलो स्टेज किंवा इतर ज्या आहेत, यांची स्वतःची प्रॉपर्टी नाहीये, पण हे रेंटिंगचा बिझनेस करतात. तुम्ही बऱ्याचशा वेबसाईट किंवा पोर्टल्सवर गेला तर तुम्हाला बुक माय ट्रिप किंवा अगोडा किंवा bookings.com याच्यावर तुम्हाला हे होमस्टेज किंवा असे भेटतील. नक्की मग या कंपन्या आणतात कुठं? जगातलं सगळ्यात चांगलं उदाहरण घेतलं एअरबीएनबी, जी अमेरिकन कंपनी आहे, ती सगळीकडे सक्सेसफुल आहे. मग एअरबीएनबी स्वतः प्रॉपर्टी विकत नाही घेत. मग हे बिझनेस मॉडेल काय हे समजून घेणं गरजेचं आहे. बिझनेस मॉडेल असं असतं की तुमची एक प्रॉपर्टी आहे जी मी भाड्यानं घेतोय, हा मंथली करार असू शकतो, हा इयरली करार असू शकतो, हा 10 वर्षाचा करार असू शकतो, ज्याच्यामध्ये मी ही प्रॉपर्टी स्वतः न राहता दुसऱ्याला भाड्याने देणार आहे. मग ती पर डे असू शकते, पर मंथ असू शकतं किंवा फॉर इयर्स असू शकतं. कंपनी लीज साईन करताना एखादी जी कंपनी आहे, एमएनसी कंपनी आहे किंवा अशा कंपनी आहेत, त्यांचे जे डिरेक्टर किंवा सीईओ बाहेर देशातून आल्यावर त्यांचं गेस्ट हाऊस म्हणून एक राहायची जागा असते, कंपनी गेस्ट हाऊस. हे पण एक सबलीजचा प्रकार आहे. बेसिकली तो ओनर कोणता आहे, तिसऱ्या फॅसिलिटी मॅनेजमेंट कंपनीने ती साईन केलेली आहे आणि एन्जॉय करणारा किंवा राहणारा व्यक्ती अलग आहे. आता हा सबलीज क्लॉज कळाला असेल की मूळ मालक एक कंपनी अग्रीमेंट साईन करते, पण ती अग्रीमेंट त्याची फॅमिली किंवा तो न राहता तिसऱ्या कोणाला तरी वापरायला देतो. मग त्याचं टर्म कंडिशन्स वेगळं असू शकतं. आता रिअल लाईफ केस स्टडी मध्ये हे समजवतो. माझा एक व्हिडिओ आहे, हाऊ टू बिल्ड रिअल इस्टेट एम्पायर विदाउट मनी, युट्यूबवर, 4 वर्षापूर्वीचा आहे, 2017-18चा असेल. समजा आम्ही काय केलं होतं, एक एक्झाम्पल घेऊया आणि त्यातून बऱ्याच लोकांना क्लॅरिटी मिळेल. सिंहगड रोडला बरीचशी लोक शिकायला येतात. सिंहगड कॉलेज, वडगाव बुद्रुक, पुणे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे. मग तिथं आजूबाजूला ती लोक हॉस्टेल बघतात, हे बघतात. आता हॉस्टेलमध्ये निर्बंध असतात, 8 वाजता आलं पाहिजे. मग लोकांना रूम्स मध्ये जास्त फ्रीडम कॉलेज पण अफोर्ड नाही करू शकत. तर मग या केसमध्ये आम्ही ज्यावेळेस ही कन्सेप्ट आणली होती त्यावेळेस पीजी सिस्टीम न्यूली स्टार्ट झालं होतं. म्हणजे मी साधारण 8-10 वर्षापूर्वी सांगतो, ज्यावेळेस पुण्यामध्ये पीजी सिस्टीम घर मालक आणि त्याच फ्लॅटमध्ये तुम्ही 4 लोक राहायची अशी होती. पण घर मालक नाही आणि पीजी सिस्टीम इम्प्लिमेंट करायचं आहे. मल्टी स्ट्रेंजर्स म्हणजे एकमेकाला न ओळखणारी लोक एका रूम मध्ये राहू शकतात आणि तुम्हाला फॅसिलिटी जास्त मिळतील हॉस्टेलपेक्षा, अशी कन्सेप्ट आम्ही काय केलं होतं की आंबेगाव पडतं, ते आंबेगाव बुद्रुक आहे, तिथं फ्लॅटचं भाडं फॅमिलीसाठी साधारण 5,000 रुपये चालू होतं आणि एक अशीच बिल्डिंग होती ज्याला सँक्शन नव्हतं आणि अंडर प्रोसेस होतं. मग आम्ही जे बिल्डर होते त्यांना सांगितलं की बाबा आम्ही तिथली 2 फ्लॅट घेऊ आणि त्याला लिफ्ट वगैरे नव्हते, म्हणजे गावठाणात बांधलेली बिल्डिंग होती. 5,000 रुपये भाड्याप्रमाणे आम्ही करार केला, पैसे दिले, 11 महिन्याचा करार होता. आता या फ्लॅटला आम्ही काय केलं, स्टुडंटसाठी ओपन केलं, पण इथं मी काय केलंय, फॅमिलीला दिलं तर 5,000 रुपये मी साईन केलंय आणि या अग्रीमेंट मध्ये सबलीजचा क्लॉज होता. ओके. आणि त्या ओनरनी ते एक्सेप्ट केलं की बाबा तुम्ही मला काय 5,000 मिळण्याची मतलब आहे पर फ्लॅट 1 BHK. आम्ही ते किचन जे अंडर कन्स्ट्रक्शन असल्यामुळे त्याला स्मॉल काउंटर केलं होतं आणि फॅमिली राहणार नाही असं सांगितलं होतं. मग त्यांनी थोडेसे चेंजेस करून दिले आम्हाला इनिशियली. मग न्यू फ्लॅट असल्यामुळे पेंट वगैरे त्यांनीच केलं होतं. आम्हाला फार जास्त एफर्ट्स लागले नाही. आम्ही थोडेफार एक्सपेक्टेड त्यांना गरम पाण्याचा गिझर वगैरे बसवायला सांगितला. बरोबर. आम्ही काय डोकं लावलं चेतन, की याच्यामध्ये मी स्वतः एक्झिक्यूट करत होतो, हे सगळं मी बघत होतो, कारण त्यावेळेस मला कॉन्फिडन्स नव्हता की वर्क करेल. लॉस झाला तर फार नकोय. मोठे आमची 50,000 रुपये रिस्क घ्यायची तयारी होती, जे काही इन्व्हेस्टमेंट त्याच्या 10 टाइम्स. मग आम्ही ONX वरून सेकंड हँड सोफा अशा गोष्टी मागवल्या आणि बर्थ, तो बेड येतो तर आपण जसं रेल्वेमध्ये बघतो ना बर्थ असतात, बरोबर, एकाच्या वर. सर ते डॉर्मेटरीज टाईप का? हा. तर आता हॉस्टेलमध्ये कसं आहे की एका बर्थच्या खाली समजा 3 लोक एका रूम मध्ये ऑक्युपाय करायचे विथ 3 टेबल, तर तुम्हाला बेड रेग्युलर देऊन चालणार नाही. इथं बिझनेस मॉडेल आहे. मग तुम्हाला ते एकावर एक मजले असले 3 बर्थ दिले, तुम्ही बेड घेतले तर तिथं तुम्हाला जागा रूम मध्ये स्पेस मिळतो आणि तिथं टेबल चेअर ठेवता येतं. ते पहिल्यांदा मी पाहिलं होतं मोहब्बत या पिक्चर मध्ये सर, हा सेम कन्सेप्ट आहे. तुम्ही नसेल बघितला, मी पाहिला ना. अच्छा. तर हे बर्थ फार महाग नसतं, 6-7 हजारला वगैरे येतात. आम्ही ऑनेस्टली सांगायचं तर सेकंड हँड घेतले होते. ओके. तर त्याच्यावरच्या गाद्या नवीन होत्या, हे होतं. आता माझी जर हीच जी आहे, मी 2 रूम मध्ये 3 बर्थ टाकले, म्हणजे 3 लोक एका रूम मध्ये राहतील असे 6 लोक केले आणि किचन मध्ये एकाला दिलं होतं, जे हॉल आणि किचन मिळून 4 लोक होते. ओके.
ठीक आहे. तर याला आम्ही कन्वर्ट काय केलं की तुम्हाला एक छोटं मायक्रोवेव्ह दिलं होतं. म्हणजे काय की ज्याच्यावर चहा मॅगी वगैरे बनवू शकाल. इंटरनेटची फॅसिलिटी दिली होती, वायफाय फ्री. बरोबर. त्यानंतर एक छोटा टीव्ही ठेवला होता आणि सगळा मोठी खर्च करून 38-40 हजार रुपये आम्हाला खर्च आला होता. आता ही इन्व्हेस्टमेंट होती आमची. आता आम्ही काय केलं की त्याला माझ्या मते सुरुवात करताना आम्ही 3,500 का 3,800 रुपये ठेवलं होतं पर हेड. आता माझ्याकडे काउंट किती आहे, 4 लोक हॉल आणि किचन मध्ये मिळून आणि 3 लोक बेडरूम मध्ये, वॉशरूम 2 होते. ते एक फायदा झाला की तो जो बिल्डर होता त्यानं 2, एक कॉमन वॉशरूम आणि एक मास्टर बेडरूम दिली होती. 1 BHK मध्ये जनरली 2 बाथरूम येत नाही. बरोबर. तर तिथं ते आम्हाला सोपं गेलं. असे 2 युनिट केले होते आम्ही. आणि त्या केसमध्ये मग जी 10 लोक होते 3,800 प्रमाणे 38,000 भाडं झालं. म्हणजे माझं लायबिलिटी किती आहे? 5,000 रुपये आहे आणि माझं भाडं किती येत आहे? 38,000. आता याच्यात ऑक्युपन्सी मला मॅटर नाही करत, त्यातली 2 मुलं सोडून गेली काय नाही गेली काय, माझी लायबिलिटी प्रॉफिटेबल आहे. मला 5,000 फिक्स द्यायचे. याच्यात मेंटेनन्स येतो नो डाऊट. आम्हाला पण 1,700-1,800 रुपये मेंटेनन्स यायचा, जो की ओव्हर अँड अबाव त्या रेंटलचा होता. पण याच्यामध्ये फायदा असा झाला की आमचं उत्पन्न त्याच्या मल्टिपल टाइम्स मध्ये होतं. 7,000-7,500, 8,000 पेक्षा जास्त याच्यामध्ये होतं. आणि मग आम्ही याला कॉपी करायचं ठरवलं. हा एकदम इझिली होता कारण स्टुडंट भरपूर आहे, दरवर्षी येणार आहे. बरोबर आहे. आणि जी 1 वर्ष ज्यांनी जॉईन केलं होतं ते पण 4 वर्ष राहणार आहे. डिग्री 4 वर्षाची आहे. म्हणजे 4 वर्ष एक स्टुडंट जर व्यवस्थित केटर केलं तर त्याच्याकडून 4 वर्षाचं जर फिक्स रेंटल आहे. बरं 4 वर्षानंतर संपणार आहे का बिझनेस? नवीन बॅच येतात, जे नेक्स्ट इयर जे आले ते पुढचे 4 वर्ष, म्हणजे न संपणार. हा सगळीकडे ऍप्लिकेबल होईल का? नाही. हा जिथं स्टुडंट येतात, फॉर एक्झाम्पल सदाशिवपेठ एरिया, MPSC UPSC, तिथं गर्दी होणारच आहे, दरवर्षी परीक्षा येणारच आहेत, हे येणार आहे. हा कॉलेज एरिया आजूबाजूला हे होऊ शकतं. किंवा असे लोकेशन जिथं हॉस्पिटल वगैरे आहे पण राहण्याची सोय नाही, आजूबाजूला डेव्हलप झालं नाही, अशा एरियात हे कन्सेप्ट काम करेल. आता माझी लायबिलिटी किती होती? 5,000 रुपये प्लस मेंटेनन्स समजा 2,000 रुपये, 7,000 रुपये. माझं ओव्हरऑल भाडे ते समजा 38,000. त्यातलं मला मी 1,000 रुपये मिसकेलेनेस खर्च पकडला, काय रिपेअर केलं वगैरे, 30,000 रुपये प्रॉफिटेबिलिटी झाली. 2 मधून 60,000 उत्पन्न चालू झालं. माझी कॉस्ट नील झाली. दुसऱ्या महिन्यात ब्रेक इव्हन झाला. बरोबर. आणि आम्ही 3 वर्षापर्यंत ते कंटिन्यू केलं होतं. नंतर मग आता यातून आलेले पैसे किती होते? आता त्यावेळेस तो जो फ्लॅट आहे ना, मी आता 10-12 वर्षापूर्वी सांगतोय, कारण गावठाणातला फ्लॅट होता, सँक्शन नव्हतं, गुंठेवारी सँक्शन होता. ते माझ्या मते 17 का 18 लाखाला आंबेगावमध्ये विकत होते. आणि आमच्याकडे येणारं इन्कम बऱ्यापैकी होतं कारण फ्लेक्झिबिलिटी दिली होती स्टुडंटला, त्यामुळे ते पे करायला मागे पुढे बघत नव्हते. मुलांना पॉकेट साईज व्यवस्थित होती. जी ऑडियन्स आली होती आणि तीच त्यांच्या रेफरल मधून द्यायची की एखादा मुलगा सोडून जातो तर इथं अवेलेबल होतंय वगैरे. आम्हाला असं ऍडव्हर्टिजमेंट किंवा असं करायची गरज नाही. आम्ही काय केलं होतं, माझ्यामध्ये 10-20 झेरॉक्स काढल्या होत्या लिफलेटच्या आणि त्या मेसच्या बाहेर चिपकावल्या होत्या. कोणाला पाहिजे तर तिथे अवेलेबल आहे. आणि मोर ऑर लेस आम्ही हॉस्टेलच्याच किमतीमध्ये देत होतो. याच्यामध्ये काय झालं की जर आपण ओव्हरऑल कॅल्क्युलेशन बघितलं तर मी 3,60,000 रुपये आणि 3,60,000 2 फ्लॅट मधून 7,20,000 एका याच्यात बनवले होते एका वर्षामध्ये. 3 वर्षात आमचं 21 लाख झालं. 72 7 लाख. आणि आम्ही काय केलं होतं, आम्हाला आता रेंटल इन्कम फिक्स आहे माहिती झालं. आम्ही एका हाऊसिंग फायनान्स कंपनी सोबत डिस्कशन केलं की आम्ही डाऊन पेमेंट एवढं देऊ शकतो, तो फ्लॅट आम्ही करू शकता का? आता तो 4था मजला होता आणि 4थ्या मजल्याला थोडी रिस्क असते. 3 पर्यंत लोन होता आरामात 4थ्याला, पण ते कसं तर मॅनेज करून आम्ही करून घेतलं. आमचा जो रेंट येत होता याप्रमाणे ती प्रॉपर्टी बनली. ओके. विदिन 2-3 इयर्स मध्ये ती प्रॉपर्टी बनली. आता आम्ही खिशातून किती रुपये टाकले होते प्रॉपर्टी विकत घेण्यासाठी? ते जे डाऊन पेमेंट आहे ती रिकरिंग इन्कम देणार आहे. आता याच्यात ROI हा नॉर्मल नाहीये. 1 कोटीच्या फ्लॅटला साधारण 2.5 ते 3% ROI येतो. आता आमचा इथं ROI हा 20, 25, 30%, 40% आणि दरवर्षी भाडे वाढ असतं. मला तिथं 5,000 वर 500 रुपये वाढले, पण मी इकडे स्टुडंटला मग 4,000, 4,200 केलं. म्हणजे माझं जे इन्कम होतं ते वाढत गेलं. आता याच्यामध्ये सगळीकडेच प्रॉफिट येऊ शकतं का? नाही. जर तुमच्याकडे डिमांड नसेल तर हा गेम फसू शकतो, म्हणजे लायबिलिटी गावावर येऊ शकते. जसं तुम्ही बोलले सर की जर तू कॉलेज एरिया किंवा हॉस्पिटल एरिया आहे तर ते चालेल, किंवा हॉस्पिटल एरिया पण तसा जिथं ऑलरेडी काही अशा राहण्याच्या. आता याच्यामध्ये 2-3 गोष्टी रिअलिस्टिक बघणं गरजेचं आहे की सोसायटीमध्ये मुलं अलाउड आहेत का? खाली ज्यांनी ओन केलंय त्यांचा जर त्रास आला किंवा मुलं रात्री अपरात येतात, चालूच असतं सर इंजिनिअरिंग, तर या गोष्टी मग एकमेकाला कोरिलेटिव्ह आहेत. बाबा तुम्ही जिथं घेताय तिथं मॅक्सिमम तोच ऑडियन्स आहे का? तिथं एकमेकांसोबत भांडणं लागणार नाहीये ना, किंवा पोलीस केस होणार नाही ना, किंवा मग बरेच कॉलेज स्टुडंट मध्ये कसं असतं की गर्लफ्रेंड येतात किंवा भेटायला येतात, मुली ह्या गोष्टी येतात, क्रिमिनल गोष्टीकडे वळता कामा नये. मग बिईंग अँड सबलीज मध्ये ती रिस्पॉन्सिबिलिटी तुमची असते. तर
जर तुम्ही व्यवस्थित बॅलन्स केलं या सगळ्या गोष्टी आणि हे केलं तर प्रॉफिटेबल रिअल इस्टेट विकत घेता येतं. बरीच लोक डाऊन पेमेंट किंवा स्वतःची रिअल इस्टेट घेतली, रिअल इस्टेट फेडण्यासाठी 20-20 वर्षाचं होम लोन घेतात किंवा 30 वर्ष लागतात. डाऊन पेमेंट करताना सोनं विकतात, हे विकतात. हे न करता तुम्ही अशा पद्धतीने, पण हे सगळं टायर 1 सिटी मध्ये जिथं डिमांड आहे. मी अगेन सांगतो, एक्झॅक्टली. आता खेडेगावात एखादं स्कूल कॉलेज आहे, मी लोक म्हणतील की रोहित गायकवाड तुम्ही म्हणले स्कूल कॉलेज आहे, अरे पण ती लोक जी अभ्यास करतायत, हा घरीच राहतात, ते कशाला काय गरज आहे बाहेर? हे सगळीकडे ऍप्लिकेबल नाही ना, की तुम्ही वाईजली थोडंसं डोकं शांत ठेवून डिमांड सप्लायचा गेम बघायचा. जिथं डिमांड जास्त आहे तिथं तुम्ही हा ट्रायल नक्की घेऊ शकता आणि याच्यातून पैसे बनवू शकता. याच्यामध्ये इनिशियल जी इन्व्हेस्टमेंट आहे ही तुमची 2 ते 3 महिन्यात वसूल होते. त्यामुळे तुम्ही स्वतः जमवा, उसने घ्या, कसंही होऊ शकतं. फक्त इथं एंगेज राहणं, स्वतः लक्ष देणं की त्यांना काय अडचणी येतात का, किंवा ती जी मुलं आहेत त्यांना त्रास होत नाही, पाणी येतंय ना वेळेवर वगैरे वगैरे. म्हणजे फॅसिलिटी, तुम्ही एक वेंडर म्हणून काम करता. बरोबर. हे जरी तुमच्या दृष्टीने असं बिझनेस मॉडेल असेल तर ज्यावेळेस एखादा व्यक्ती 1 रुपया देतो किंवा 100 रुपये देतो, म्हणजे ती लोक जी 3,800 रुपये पे करतायत त्याच्या अगेन्स्ट त्यांना चांगली व्हॅल्यू जर डिलिव्हर्ड करता आली तर तुम्ही मोठा ब्रँड बनू शकता. बेसिकली सगळ्यांचं बिझनेस मॉडेल हेच आहे. एअरबीएनबी असेल, बरोबर आहे, किंवा इतर कंपन्या, ओयो रूम्स असतील, ओयो होम्स असतील, या कंपन्या सर्व्हिस अपार्टमेंट मधल्या काय करतायत, बेसिकली त्यांची प्रॉपर्टी नाहीये, ते पर डे चार्ज करतात ना तुम्हाला. ओयो रूम्स मध्ये जर तुम्ही गेला तर 1,600, 1,800, 2,000 रुपये पर डे. पण कदाचित तुम्हाला त्याचा मंथली रेंटल समजा 50% ऑक्युपन्सी राहिली, 15 दिवस झाले तर तुम्ही 1.5 लाख रुपये एका रूमचे कमवले. कदाचित त्याचं 15,000 पण एका रूम प्रमाणे भाडं भरत नसेल तो 10 टाइम्स कमवतो त्यावेळेस चालतं. पण लोकांनी जर स्वतः करायचं म्हटलं, असं असताना की बरीच लोक नावं ठेवताना विचार नाही करत की एकच काय पॉसिबल. हे ऍक्च्युअल मध्ये रिअल कॉर्पोरेट फक्त हे समोर येऊ देत नाहीत लोक, कारण मग सगळेच जण या पद्धतीने करायला लागतील. हा, तर मग जी ऍक्च्युअल पैसे लॉबी आहे ती कशी कमवेल. त्यामुळे सबलीज हा क्लॉज गुगल केल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळेल. अग्रीमेंट करताना सबलीजचा क्लॉज असणं मॅन्डेटरी आहे. हा बिझनेस मॉडेल करताना, हा बिझनेस जर करत आता बरेच लोक मला हे पण म्हटले, ह्याच्यानंतर ज्या लोकांनी कनेक्ट केलं ना, ती लोक म्हटली की अरे ओनर तयारच नाही होत, हे फक्त फॅमिलीला आहे. मग असं मी म्हणतच नाही ना, ज्याला तुम्ही विचारायला जाल तो लगेच तयार होईल. त्याला जर कळलं तर तो तुम्हाला कशाला 5,000 न देईल, हे पण प्रॅक्टिकली बघणं गरजेचं आहे. बरोबर. त्यामुळे नाण्याच्या दोन्ही बाजू बघा. 10 मध्ये 9 रिजेक्शन आले, इट्स ओके. एक जण तयार झाला. आता तयार होणारा कोण आहे? इन्व्हेस्टर असू शकतो, ज्याला काही फरक नाही पडत, त्याचं तेवढं तुला काय करायचं कर, मला माझे पैसे दे. किंवा येणार आहे असू शकेल, ज्यानं प्रॉपर्टी घेतली पण इथं बघायला कोण नाही, तुम्ही मॅनेज करताय आणि लॉंग टर्म कॉन्ट्रॅक्ट मध्ये जाताय, 3-5 वर्षाचा करार केला तुम्ही त्या प्रॉपर्टीमधून, नाही म्हटलं तर एक 10 ते 15 लाख रुपये प्रॉफिट काढून निघाल विदाउट इन्व्हेस्टमेंट. आता हा एक जसा मार्ग आहे तसा अनेक मार्ग आहेत. आता हा पहिला माझ्या मते लोकांना समजला असेल, सबलीज क्लॉज. सबलीज एक मार्ग झाला सर आपला. आता दुसरा आहे फ्लिपिंग. LIBBING. तर त्या केसमध्ये युरोपियन कंट्रीज मध्ये याला खूप जास्त एक्सेप्टन्स आहे. आपल्या इथे विसार पावती किंवा टोकन अमाऊंट म्हटलं जातं. ठीक आहे, लोकांना वाटतं विसार पावती म्हणजे इलिगल आहे काहीतरी किंवा भरोसा नाही वगैरे. फ्लिपिंग दुसरं काहीच नाहीये. फ्लिपिंग म्हणजे काय आहे की समजा ए ओनर आहे, रोहित गायकवाड ओनर आहे, ह्याची प्रॉपर्टी पडून आहे आणि मी आता ठीक आहे, मी रिअल एक्झाम्पल घेतो जे मी ऍक्च्युअल पुणे नियर बाय पेरंगोट मध्ये केलेलं आहे. पेरंगोट मध्ये आम्हाला एक प्लॉट असा भेटला जो सँक्शन, आम्ही थोडी माहिती काढली त्यावेळेस लक्षात आलं की याची एनए ऑर्डर तर खूप 2008ची आहे. आम्ही साधारण 10-12 वर्षानंतर याच्यावर काहीच डेव्हलप केलेलं नाही. हा ओनर कोण आहे काय, आणि एनए प्लॉट होता सर, कलेक्टर एनए. एनए प्लॉट होता, कारण तिथं लिहिलेलं होतं त्या काळ्या बोर्डवर किंवा असं आहे. त्यांनी नंबर पण दिला होता. आम्ही थोडी चौकशी केली आजूबाजूला तर ते कळालं की पाटील नावाच्या व्यक्तीने त्यांनी एनए केलं होतं आणि ते एक्सपायर झाले होते. मग त्यांच्या वाईफला शोधलं आम्ही आणि शोधल्यानंतर मग त्यांनी म्हटले की मला रेडी रेकनर पेक्षा 100 रुपये जास्त द्या. रेडी रेकनर जो काही चालू आहे आज त्याचे 100 रुपये जास्त द्या. आणि आता मार्केट रेट तिथं 2200, 2500, 3200 रुपयाने लोकांनी विकलंय. बरोबर आहे. हा, मग आता या केसमध्ये इनिशियली इन्व्हेस्टर तुम्ही असाल, तुमचं पॉकेट अलाव करत असेल तर तुम्ही उतरू शकता. प्रॉपर्टी नील करायचं म्हणतोय मी, विना पैसे मिळवायचं म्हणतोय, पण पैसे लागणारच नाही असं म्हणत नाही आपण या टॉपिक मध्ये. हा 2 वेगवेगळे गोष्ट आहे. फ्लिपिंग काहीच न करता चोरीमारी करून पैसे कमवायचे असं आपण नाही शिकवत आहे. एक्झॅक्टली. लॉजिकली, लिगली
यू शुड ओन प्रॉपर्टी विदाउट इन्व्हेस्टमेंट. आता जर तुम्ही तुमचे पैसे लावणार नाहीये तर मग कुणाचे तर लावावे लागतील. एकतर तुम्ही बँकेकडून घेता म्हणजेच काय करता, दुसऱ्याचे पैसे वापरता. बरोबर आहे. मग तुमची एलिजिबिलिटी असणं गरजेचं आहे. किंवा तुम्ही अशा एका इन्व्हेस्टरला सांगता की तू एक्स अमाऊंट लाव, मी तुला वाय अमाऊंट देतो, त्याला रिटर्नशी मतलब आहे आणि लिगली तो ऑन पेपर कॉन्ट्रॅक्ट करतोय. आता या केसमध्ये आम्ही इन्व्हेस्टरला गाठलं. इन्व्हेस्टरला सांगितलं की बाबा इथं मार्केट रेट, आम्ही इंडेक्स 2 डाउनलोड केले IGR महाराष्ट्रावरून, की बाबा आजूबाजूला जे एनी प्लॉट्स विकले जातात हे किती रुपयाला विकले जातात, तर सगळ्यात लोवेस्ट होता 2200 रुपये पर स्क्वेअर फीट, म्हणजे 22 लाख रुपये गुंठा. आता या बाईचा जो रेट आला होता ना तो 730 रुपये प्लस 100 रुपये द्यायचे, म्हणजे मोठी 20 रुपये पकडा, 850 रुपये द्यायचे होते. आणि ह्यूज गॅप होता मध्ये, कारण 2200 रुपये तर मिनिमम जात आहे. आता इथं पडीक असल्यामुळे किंवा वापर नसल्यामुळे जुनं झालं होतं. तिथं आम्हाला डेव्हलपमेंट आम्ही वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टरला भेटून काढली आणि ती 75 रुपये आली. बेसिक डेव्हलपमेंट, रोड, कंपाऊंड, 4 पोल आणि पाणी वगैरे, ठीक आहे, इलेक्ट्रिक पोल पर स्क्वेअर फीट 75 रुपये कॉस्ट आली. म्हणजेच माझी जी 830 प्लस 75 जर पकडलं मी, मोठी एक 900 रुपये ऑल इन्क्लुझिव्ह कॉस्ट होती. आता माझा प्रोजेक्ट तिथं दुसरीकडे असल्यामुळे माझ्याकडे बायर बेस बऱ्यापैकी होता, 400 इन्क्वायरी होत्या आणि तो मी 2700 विकलेला. तो प्रोजेक्ट रेडी होता, तो 2700 लोक तुम्हाला आता 900 ऑल इन्क्लुझिव्ह कॉस्ट आहे माझी. ऑल इन्क्लुझिव्ह म्हणजे त्याच्यात समजा अजून 50 रुपये ऍड करा लाइजनिंग आणि या सगळ्या गोष्टी, बाबा एग्रीमेंट करायचं, लिगल चार्जेस आहेत, टॅक्सेशन आहे वगैरे, तर 950 रुपये. काही वेगळे चार्जेस असतात, अंडर टेबल द्यायचं त्याला वगैरे. तर 950 म्हणजे तसंही कसंही केलं तरी माझे 1100-1200 रुपये पर स्क्वेअर फीट सुटतायत. आता मी काय केलं की इन्व्हेस्टरला सांगितलं की बाबा तू एक अमाऊंट लाव, म्हणजे त्याने जर मला 1000 रुपये देत असेल, 1000 प्रमाणे कॅल्क्युलेशन केलं तर मी त्याला 1500 रुपये 18 महिन्यात देणार, 50% रिटर्न्स 18 महिन्यात देणार. इन्व्हेस्टरला मी म्हटलं की लँड कंपनीच्या नावावर असेल, कंपनीमध्ये आपण दोघं पार्टनर असू, LLP फॉर्म करणार आणि त्यानंतर आपण पैसे टाकायचे. आता त्यावेळेस ते LLP ला नको म्हटले, कारण तो इन्व्हेस्टर होता, त्याचं नाव नव्हतं यायचं, त्यानं पार्टनरशिप कंपनीमध्ये टाकले. पण या बिझनेस मॉडेलमध्ये जाऊ शकता तुम्ही की एक कंपनी फॉर्म करा ज्याच्या नावावरती ऍसेट असेल, म्हणजे लँड खरेदीच कंपनीच्या नावावर असेल आणि कंपनीचे डिरेक्टर रिझाईन करून नवीन येऊ शकतात, जुने डिरेक्टर जाऊ शकतात ज्यावेळेस तुम्हाला रिसेल करायचं. त्या केसमध्ये ते इन्व्हेस्टरने कंपनीत पैसे टाकले, कंपनीचे पैसे एक्विजिशनला आणि ते झाले, म्हणजे ओनरशिप कोण झाली, कंपनीचे डायरेक्टर आम्ही दोघं आहे. आता त्याच्यात एक जो डायरेक्टर आहे तो इन्व्हेस्टर आणि एक आपण आहे. आणि मग ज्याची ती प्रॉपर्टी आहे त्याच्याकडून आपण विकत घेतली, त्याला त्याचे पैसे मिळाले, त्याची एक्झिट झाली. आता 2 तुम्ही याला डेकोरेशन करायचंय, याला पॉलिश करायचंय, याला लाली पावडर केलं की मग हा माल खूप चांगल्या याला विकला. 900, 1000, 1200चा आहे तो 900 रुपये, 950 रुपये जी ऑल इन्क्लुझिव्ह कॉस्ट आहे ती माझी 2200-2700 पर्यंत विकली जाणार आहे. मी फर्स्ट रेट कमी लॉन्च केला, आम्ही त्यावेळेस 1800 रुपयाने पण प्लॉट दिला. का तर मी प्युअर प्रॉफिट मध्ये, माझा हायएस्ट लायबिलिटी काय आहे 1500 रुपये, 1000 रुपयाला मला 50% एक्स्ट्रा द्यायचे, म्हणजे 1500 वर जे काही मिळतंय ते माझं आहे. बरोबर. मग या पद्धतीनं एक अमाऊंट अशी सुटली की ज्याच्यामध्ये त्यातले 10 ते 12 प्लॉट्स माझ्या नावावर राहिले पार्टनरशिप मध्ये. आफ्टर 50% कॅल्क्युलेशन, बरोबर, ऍडजस्टमेंट, त्याला त्याचे पैसे मिळाले, तो लॉंग टर्म मध्ये माझ्यासोबत कनेक्टेड झाला. आता मला जे पैसे मिळाले ही मी तर लावलेच नव्हते, मला जे प्लॉट्स मिळालेत किंवा त्या प्लॉट्स विकून मी जे काही पैसे कमवणार, तुमचा पैसा नव्हता ऍक्च्युअली, इन्व्हेस्टरचा पैसा वापरून मी माझी ऍसेट उभा केली, रिअल इस्टेट. हे प्लॉट्स आता हे मी स्वतः ठेवेल, रिटेन करेल किंवा विकून टाकेल, पण रिअल इस्टेट विकत घेण्यासाठी मी माझा पैसा न वापरता. पण इथं 2-3 गोष्टी आहेत. इन्व्हेस्टर तुमच्यावर विश्वास का ठेवेल याचं उत्तर तुमच्याकडे असलं पाहिजे. बरोबर आहे सर. तो बिझनेस प्लॅन फक्त विथ जस्टिफिकेशन आणि प्रूफ तुमच्याकडे असलं पाहिजे. तेवढी ताकद तुमची पाहिजे की ते प्लॉट विकत घेताना लिटिगेशन चेक आले किंवा निस्तारण्याची जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे. इन्व्हेस्टर तर म्हणे मी पैसा देतो पण मी मध्ये नाही पडणार, नाही. तर मग तुमच्या ओळखी पण पाहिजेत, किंवा तुम्हाला किती मोठी रिस्क आहे, रिस्क ऍपेटाईट काय आहे, की बाबा मी 100 रुपयाला 10 रुपये रिस्क घेतोय, 20 रुपये, 100ला 100 रिस्क घेतली तर मग मेले तुम्ही. म्हणजे जे हे ट्रायल करणार आहे त्यांनी कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेऊन मग उतरावं. नफा इमिडिएट होत नाही, इक्वल होत नाही. सगळेच प्लॉट एका रेटने जाणार नाही, सगळ्याच प्लॉटमध्ये प्रॉफिट होणार नाही. काही ठिकाणी तुम्हाला पैसे सोडावे पण लागतील, काही ठिकाणी डिस्काउंट द्यावं लागेल, काही ठिकाणी ब्रोकरेज द्यावं लागेल, काही ठिकाणी ऍडव्हर्टिजमेंट कॉस्ट येते. तर या सगळ्या कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर पण स्वतःचा पैसा न वापरता तुम्ही ज्यावेळेस हे करता, आता युरोपियन कंट्रीजमध्ये फ्लिपिंग कसं वापरलं जातं, ते जुनी घरं घेतात,
मग जुनी घरं डिस्काउंटेड प्राइस मध्ये असतात. हेच तुम्ही बँक ऑप्शन प्रॉपर्टीमध्ये पण करू शकता, की बँकेनं एक EMI न भरलेलं घर घेतलंय आणि ते लॉक आहे 5-6 वर्ष झालं, आता लिलावात काढलंय किंवा ते जातच नाहीये, तुम्ही त्याला कलर बिलर करून इंटिरियर छान बनवून मग करंट रेटला ना, कारण ते घर घेतलं त्यावेळेस ती कॉस्ट जी होती तीच बँकेनं लोन दिलेली कॉस्ट आहे, ती मायनस डिप्रिशिएट होत कमी कमी होत गेली आणि त्या बँकेला त्याचं उरलेलं अमाऊंट पाहिजे. म्हणजे तुम्ही ज्या दिवशी घेतात त्याच दिवशी 30 ते 40% जास्त किंमत आहे त्याची प्रॉफिट मध्ये तुम्ही. आणि त्या अमाऊंटला आता इथं फक्त एवढंच आहे की बँकेचा पैसा वापरायचा, इन्व्हेस्टरचा वापरायचा का काय, या पद्धतीने. युरोपियन कंट्रीज मध्ये काय केलं जातं, जुनं एखादं गॅरेज किंवा जुनं घर घेतलं जातं, याच्यात इन्व्हेस्टर येतो आणि तिथे हे लिगल आहे. आपल्या इथे हे लिगल नाहीये. आपल्या इथे विसार पावतीला लिगली स्टँड नाही मानलं जात. म्हणजे एकच व्यक्ती 4 विसार पावते करते हे चुकीचं आहे आपल्या इथे. म्हणजे रूल्स रेग्युलेशन्स पण बघा, आपल्या कायद्यामध्ये असलेले लूप होल्स पण बघा, पळवाटा बघा आणि मग अग्रीमेंट करा. अग्रीमेंट जर तुम्ही चांगल्या ऍडव्होकेट कडून विथ हे केलं तर तुम्ही सेफ आहात. इथं शॉर्टकट नका घेऊ की स्वस्त ऍडव्होकेट पाहिजे. तुम्ही मागच्या वेळेस पण तेच बोलले होते सर, की वकील निवडताना रेप्युटेड वकील निवडा, त्याला 10,000 जास्त द्या, पण वकील लोकल एक निवडा, एक तुमचा निवडा, त्यांचं चेक करा, क्रॉस चेक करा. आणि तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे सेफ्टी मॅटर करते, कारण तुम्ही कुणाचे तर पैसे वापरताय. जर तुम्ही एकटे डुबणार नाही, त्याला घेऊन डुबणार आहे. म्हणजे जहाजाला वेज पडला तर तुम्ही तो एकटा चालवणारा नाही डुबणार, तुमचा पण जीव जाणार आहे. राईट. आणि असं होतं जनरली 4 प्रोजेक्ट मध्ये एखादा प्रोजेक्ट शनी म्हणून येतो आणि कमवलेले सगळे घेऊन जातो. तर तुम्हाला हे लक्षात आलं की लालच नको. हा बिझनेस मॉडेल म्हणून खूप इन्व्हेस्टर फॉलो करतात, कारण त्यांना त्याच्यात पडायचं नाहीये. लोकल लेवलला लोक असतात ती मॅनेज करतात, लायझनिंग वगैरे सगळ्या गोष्टी. आता युरोपियन कंट्रीजमध्ये याला डेकोरेशन केलं, इंटेरियर केलं आणि चांगली बनवली. याच्यामध्ये तुम्हाला व्हॅल्युएशन रिपोर्ट घ्यावा लागतो, ऑडिट रिपोर्ट घ्यावा लागतं, स्ट्रक्चर किती जुनं झालंय, ते लिवेबल आहे का, या सगळ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट केल्यानंतर तुम्ही पुढे जाऊ शकता. मग त्या प्रॉपर्टीला सुंदर बनवून त्याच्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन करून, फॉर एक्झाम्पल मॉड्युलर किचन बनवलं, आधी काही खराब होतं, टॉयलेट खराब झालं, ते इंडियन होते, त्याला तुम्ही वेस्टर्न कमोड टाकले, तुम्ही तिथं डेकोरेशन चांगलं केलंय, फॉल सिलिंग केलंय आणि प्रेझेंटेबल प्रॉपर्टी बनवली. बरोबर. आता ती गार्डन छान बनवलंय, झाडं आणून लावली, हे जे एकदम भंगर काय खंजर जमीन म्हणण्यापेक्षा तो जो काय म्हणतात पुराणा हवेली टाइप मध्ये फील होता, तो काढून तुम्ही एकदम सुंदर बनवलं तर त्या केसमध्ये डिमांड खूप जास्त मिळते. बरोबर आहे. आणि तुम्ही प्राइस मार्केटपेक्षा जास्त, आता बघा अनफर्निशची प्राइस ही कमी असते कम्पेअर्ड टू फुल्ली फर्निश्ड. आता तुम्ही फुल्ली फर्निश्ड बनवलं, याला इंटेरियर वगैरे सगळं काउंट केलेलं आहे, तर त्या केसमध्ये तुम्हाला त्याचं व्हॅल्युएशन चांगलं मिळतं. अशा 2-4 डील जर इन्व्हेस्टरची तिकीट साईज अलाव करत आहे, इथं तुम्ही खिशातून पैसे नाही लावत आहे, लक्षात घ्या. आता पण इन्व्हेस्टर आणा किंवा बँक आणा. बरेच लोक काय असतात, बँकेसोबत चांगले संबंध असतात, ऑन रेकॉर्ड मला बोलता येणार नाही, पण पतसंस्था किंवा हे आहे ना, ह्यांचे पैसे कसेही वापरता येत असतात. मग या केसमध्ये तुम्हाला जर बँकेसोबत चांगलं कनेक्शन आहे तर तुम्ही त्या शेवटी बँक कशाच्या अगेन्स्ट पैसे देते, ती प्रॉपर्टी मॉर्गेज करते. तुमचे त्या प्रॉपर्टीचे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला त्यांच्याकडे बँकेकडे ठेवायचे. अल्टिमेट मग याच्यात चुकीचं काहीच नाहीये ना. तुम्हाला प्रॉपर्टी विकता येणार नाही असं बँक नाही म्हणत, ज्यावेळेस विकताय त्यावेळेस फोरक्लोज करायचं लोन. म्हणजेच काय, तुम्हाला खेळता आलं पाहिजे, अगेन लेव्हरेज करता आलं पाहिजे की बाबा मी काय पद्धतीने करतोय, आणि ते पॉझिटिव्ह कॅश फ्लो किंवा पॉझिटिव्ह वे न करता आलं तर ही आणखी एक सुवर्ण फ्लिपिंग. सो आपली पुढची टेक्निक जी आहे ती ग्रुप बुकिंगची आहे. ठीक आहे, याच्यावर मी परत लेख लिहिला होता मॅगझिन्स मध्ये. ग्रुप बुकिंग काय असतं बेसिकली, की समजा एक एक्झाम्पल घ्या, एक डॉक्टर आहे किंवा एक शिक्षकांचा ग्रुप आहे किंवा बँकरचा ग्रुप आहे, तर ही ग्रुप बुकिंग करतात. मग एकत्र येऊन 4-5 लोक मिळून फ्लॅट घेतात किंवा प्लॉट घेतात. जनरली हे प्लॉटिंग मध्ये खूप जास्त लेवलला चालतं, कारण रिस्क एकट्यालाच नको आहे, त्याला त्याच्या आजूबाजूला ते राहणारी किंवा इन्व्हेस्टमेंट करणारी लोक त्या कम्युनिटीची पाहिजेत किंवा आजूबाजूची ओळखणारी पाहिजेत. मग ग्रुप बुकिंग कसं काम करतं, फॉर एक्झाम्पल तुम्ही बँकर आहात. आता मी हे रिअल लाईफ एक्झाम्पल घेतो. माझ्याकडे एक बँकर होते कराड बँकेचे, कराड अर्बन बँकेचे, आणि त्यांच्या इथं ते रिटायरमेंट होणारे होते. म्हणजे 10-15 लोक ते रिटायर होणार आणि त्यांना कुठेतरी सेकंड होम साठी जागा पाहिजे होते. ते आले होते ऍज अ डेव्हलपर म्हणून. आधी आले ते लँड पाहिजे म्हणून, म्हणजे लँड परचेस साठी. मग मी म्हणलं किती लोक आहेत तुम्ही, कसं आहे. मग त्या व्यक्तीने काय केलं की बाबा ठीक आहे, मी एक बुकिंग केलं तर तुमचा XYZ रेट आहे. समजा आता तात्पुरता आपण पकडू की 10 लाख रुपये गुंठा आहे. मग तुम्ही कमिशन किती देता? मी म्हणलं 2% कमिशन देतो. मग तो म्हणला की ठीक आहे, पण मग मी तुम्हाला जर एवढे पैसे एकत्र आणून दिले तर, म्हणजे समजा 10 बुकिंग केले आणि 1 गुंठ्याचा प्लॉट आता तात्पुरतं, मी रिअल
कॅल्क्युलेशन नाही सांगू शकत ड्यू टू सम टॅक्स आणि पण असं समजा की 1 कोटी पकडून 1 कोटी तर त्याला मी अशी ऑफर दिली की तू ब्रोकरेजच्या नको ना दिला गो मग तू जर 10 बुकिंग देत असेल तर 1 प्लॉट तुला मी फ्री देतो. तो म्हणशील त्या व्यक्तीच्या नावावर रजिस्ट्रेशन करतो, फक्त स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन तुम्ही भरायचं. आता तो माझ्यासाठी एक एक्सपेन्स झाला. 1 प्लॉटची कॉस्ट म्हणजे 10 लाख रुपये, पण ती 5 किंवा आता जनरली लँडमध्ये कसं चालतं 5% किंवा 10% ब्रोकरेज चालतं. 10 बुकिंगला माझं तसं पण 1 प्लॉट नील होत होता, म्हणजे ब्रोकरेज मला द्यावंच लागलं असतं कोणाला ना. बरोबर आहे. हो, मी तेच कॅल्क्युलेशन पकडून, आणि इथं ज्यावेळेस बल्क अमाऊंट येते ना निगोशिएशन थोडं जास्त होतं. तर मग मी त्याला काय सांगितलं की बाबा हा जो प्लॉट आहे हा 10 लाख कोट न करता तू 12 लाख कोट कर सगळ्यांना. त्यांना सांगायचं, आणि ह्याच्यापेक्षा महाग मीच त्याला प्रोजेक्ट सांगितलं की तिथं त्यांना घेऊन जा 15 लाख 18 लाख 20 लाख, आणि शेवटी माझ्याकडे. आणि त्यांना सांगायचं की बाबा त्यांना असं नाही वाटलं पाहिजे की बाबा तुम्ही हेच घेण्यासाठी इन्फ्लुएन्स करता, मग त्यातली सगळीच लोक तयार नाही होणार. ती म्हणतील तुझा फायदा आहे म्हणून तू आम्हाला फोर्स करतोय वगैरे वगैरे. सायकोलॉजी खूप इम्पॉर्टंट आहे सायकोलॉजी, राईट. तर इथं मी त्याला सांगितलं की आधी दुसऱ्याचे कॉम्पिटिटर दाखव जे फुल्ली डेव्हलप्ड आहेत वगैरे, आणि नंतर हे पटवून द्यायचं की बाबा आपल्याला याची गरज आहे का रिअल लाईफमध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही असा एखादा प्रोजेक्ट दाखवला जिथं 25 लाख रुपये गुंठ्यानं प्लॉट आणि स्विमिंग पूल आहे, आपण म्हणायचं खूप छान वाटतंय वगैरे वगैरे, आणि नंतर तूच म्हणायचं याची गरज आहे का आपल्याला, आपण रिटायर होतोय, स्विमिंग पूलमध्ये जाणार आहे का वगैरे. मग आपण व्हॅल्यू फॉर मनी असा प्रॉडक्ट निवडू, आणि मग तो माझ्याकडे घेऊन यायचा. मी क्लिअर, लिगली सगळं क्लिअर आहे, याच्यामध्ये फसवी किंवा हे नाहीये. हे फक्त एक स्ट्रॅटर्जी आहे, हाऊ टू बिल्ड रिअल इस्टेट विथ नो मनी. म्हणजे आता तो काय करेल, त्यानं सांगितलं की बाबा ठीक आहे वगैरे वगैरे. त्यांनी व्हिजिट केली, 3 व्हिजिट केलं, 1 नाही 3 व्हिजिट केलं. वेगवेगळे लोक वेगवेगळ्या टायमिंगला आली, काही लोक 2दा आली 3दा आली, काही लोक एकदाच बघून डन म्हटले. आणि नंतर मग त्यानं दुसरे कॉम्पिटिटर दाखवले, तिथं काही जमलं नाही वगैरे वगैरे. याच्यामध्ये 2 ते 2.5 महिन्याचा कालावधी गेला असेल अंदाजे. आणि नंतर कोथरूडचे होते ते ग्रस्त बरं का. तर त्यांनी मग काय केलं की बाबा आता मला बुकिंग करायची, पण मग माझा प्लॉट घेतला तर मग टॅक्स वाया जातोय, कारण तुम्ही मला 1 प्लॉट द्यायचं मान्य केलं. मी काय म्हटलं की तुम्ही करताना आहे ना पैसे नाही असं कारण सांगा, आपण फक्त MOU करू दोघांमध्ये. त्यांना असा डाऊट नाही आला पाहिजे की बाबा तुम्ही घेतच नाही ना, आपणच घेतोय, तुम्ही लीड करत होते ना, आता तुम्हीच मागे सरकताय. तर तुम्ही काहीतरी फायनान्शियल इमर्जन्सी सांगा आणि MOU करायला, आणि मी तो करून घेईल म्हणजे एक्सेप्टेड. आणि नंतर तुम्ही मला जो काही चेक देता तो मी डिपॉझिटच नाही करणार त्यांच्या दृष्टीने. तर तुम्ही चेक दिला, बरोबर आहे, चेक, आणि मी तुम्हाला तो प्लॉट नंतर तुम्ही तुमच्या नावावर करून देतो. आणि मग अशा पद्धतीने आमचं ते ट्रान्झॅक्शन झालं. त्या व्यक्तीला तो प्लॉट फ्री ऑफ कॉस्ट मिळाला, फक्त ग्रुप बुकिंगच्या एका कन्सेप्टमुळे. आणि ही ग्रुप बुकिंग आजही सोल सेलिंग ज्या कंपन्या त्या बेसिकली काय करतात, निगोशिएट करतात. मल्टिपल चॅनल पार्टनर एकत्र येतात, त्यांच्या बुकिंग मंथली काउंट मध्ये दाखवल्या जातात, आणि बिल्डर कडून ते मोठा लेव्हरेज घेतात. जे रिटेल 2% द्यायचे चॅनल पार्टनरला, ह्यांना 8% का मिळतात, कारण हे ग्रुपमध्ये बुकिंग देत आहेत. बरोबर आहे सर. हे टार्गेट जेवढं मोठं आहे तेवढं तुमचा रिटर्न्स मोठा आहे, कमिशन मोठा, ब्रोकरेज स्लॅब मोठा आहे. म्हणजेच काय, ही वाईडली एक्सेप्टेड आहे, फक्त लोक जात नाही. आता बरेच लोकांचं ऑब्जेक्शन असं पण येऊ शकतं चेतन की ग्रुप बुकिंग जर सगळ्यालाच माहिती तर माझ्यासोबत का बुकिंग करा. हा कम्युनिटी कन्सेप्ट आहे. बेसिकली काय की डॉक्टर एकत्र राहायला पसंत करतील. तुमचे 4 मित्र आहे, तुम्ही 4 मित्र आहे, तुम्हाला एका फ्लोअरवर घर मिळते, किती चांगली गोष्ट. बरोबर आहे, कारण तुम्हाला मग रिस्क कमी होते, तुमच्या ओळखीचे लोक असतात, सेफ्टी आहे, सिक्युरिटी वाटतं. जे आता गावाकडे आपण अनुभवलंय ते आता इकडे नाही अनुभवता येत, नाही कुटुंब. मग त्यावेळेस चॉईसेस मिळतात. बरोबर. ग्रुप बुकिंग मध्ये काय आहे की पूर्ण चॉईस मिळतात. हा प्लॉट माझा आहे, हा तुझा आहे, मग माझ्या शेजारी कोण असेल निवडता येतं वगैरे वगैरे. मोर ऑर लेस रिअल इस्टेट मध्ये जसं धर्म आणि जातपात बघितली जाते, त्याप्रमाणे यू हॅव दॅट फ्लेक्झिबिलिटी की तुम्ही आधीच ठरवू शकता माझ्या शेजारी कोण आहे, कसं असलं पाहिजे वगैरे. काही कॅल्क्युलेशन्स असतात. फॉर एक्झाम्पल की इथं मेंटेनन्स किती येणार आहे, यानंतर माझं लोन मध्ये इंटरेस्ट किती जाणार आहे वगैरे, किंवा सिक्युरिटी किंवा अदर कन्सर्न काय आहेत, मेडिकल फॅसिलिटी किती लांब आहेत वगैरे. आणि मोर ऑर लेस ग्रुप बुकिंग मध्ये ना खूप जास्त पैसा बिल्डरला एक वेळेस मिळतो. म्हणजे ज्या गोष्टीसाठी त्याला 3-4 महिने लागणार आहे ती एकाच दिवशी अग्रीमेंट झालं की पूर्ण पैसे येतील. तुम्ही बँक लोन करा किंवा काय करा, 8-10 दिवसात त्याच्या अकाउंटला पैसे आलेले असतात. आणि एक साथ पैसा. आणि प्लॉट मध्ये असा ड्युरेशन पण नाही ना, जसं फ्लॅट मध्ये असतं की तुम्ही स्लॅब वाईज पैसे लेटर येतं वगैरे. हे एक रक्कम येतं आणि त्या रकमेची जास्त किंमत आहे ना. मला एक अमाऊंट 1 CR आपण जे पकडलं ती 1 वर्षानंतर मिळालं, तर ती डिव्हॅल्युएशन जर पकडलं तर त्याची किंमत 70-80 लाखात झाली. बरोबर आहे, बरोबर. मग मी तेच 1 कोटी रुपये वापरून रॉ मटेरियल अजून न्यू प्रोजेक्ट साठी वापरू शकतो. म्हणजे प्रॉफिट याच्यामध्ये थोडंसं सॅक्रिफाईस दोघांना करावं लागतं.
आणि या केसमध्ये जो व्यक्ती आता हा ऑफिशियली रेरा रजिस्टर्ड चॅनल पार्टनर आहे का? नाही. नाही येतो पण तो ग्रुप बुकिंग का करू शकतोय? कारण त्याच्या अफेक्शनेट किंवा क्लोज सर्कल मधली लोक तिथे येत आहेत. तो ऍडव्हर्टिजमेंट करून लोकांना एकत्र नाही आणत, मग कोण कोणाला ओळखणार नाही, त्यांच्यासाठी तर तो ब्रोकर झाला ना. बरोबर आहे. ग्रुप बुकिंग कन्सेप्ट तुम्ही जर तशा वातावरणात राहता जिथं 2-4 लोक तुमच्या भरोशावर डिसिजन घेणार आहेत किंवा तशी रिक्वायरमेंट आहे, तर मग तुम्ही आरामात करू शकता. आणि त्या केसमध्ये फ्री ऑफ कॉस्ट प्लॉट पण बनवू शकता. प्लॉट बेसिकली काय आहे की तुम्हाला आलेलं कमिशन किंवा त्यातून मार्जिन आहे त्याच्या अगेन्स्ट तुम्ही प्रॉपर्टीला प्रॉपर्टी घेतला. आता बरेच ब्रोकर पण मी ओळखतो जे पैसे घेतच नाही. आता एक एक्झाम्पल सांगतो. एक JM रोडला ब्रोकर आहेत, त्यांनी काय केलं, बॉम्बे पुणे हायवेला एक प्रोजेक्ट आला होता, सर्व्हिस बुकिंग दिल्या आणि त्या बुकिंगचे जे पैसे होते ते डिस्काउंटेड फ्लॅट मध्ये घेतले. म्हणजे ते जे कमिशन येणार होतं त्या फ्लॅटला डिस्काउंट करून ते कमिशन त्याच्या अगेन्स्ट मर्ज केलं. माझे एक स्टुडंट आहे ते IBM मध्ये, नाव नाही घेत, त्यांनी पण सेम केलेलं आहे की बाबा ती प्रॉपर्टी विकली, त्यांच्या कम्युनिटीसाठी विकली. पर्टिक्युलर एक समाज होता, तर त्या समाजाच्या लोकांना त्यांनी गल्फ दुबईमध्ये प्रॉपर्टी विकली आणि नंतर मग त्याच्या अगेन्स्ट त्यांना एक फ्लॅट स्वतःच्या नावावर करून घेतला अगेन्स्ट कमिशन. ओके. आणि मग तर प्रॉपर्टी त्या फ्लॅटचं त्यांना म्हणजे एक जर बघायला गेलं तर कॅश मनी किंवा जो त्यांना डिस्काउंटेड प्राइस त्यांच्या अकाउंटला येणार आहे, आणि दुसरे रिअल इस्टेट जे ते विकतायत किंवा एक फ्लॅट त्यांनी त्यांच्या नावावर करून घेतला, मग हे लोक नंतर याचे फ्लॅटचं करतात काय, याला विकतात ते? आता हे तुमच्यावर आहे ना, तुम्ही किती फ्रिक्वेंटली करता. समजा तुम्हाला स्वतःची एक प्रॉपर्टी बनवायची आणि तुम्हाला 10 लोक माहिती आहेत, तर तुम्ही तो वापराल, सेल्फ यूज कराल, कारण तुम्हाला तो प्लॉट मिळवायचा आहे म्हणून ही ऍक्टिव्हिटी केली. पण तुमचा हाच बिझनेस असेल, फ्लिपिंग इज अ बिझनेस मॉडेल, हे फ्रिक्वेंट होणार आहे. हे एका प्रॉपर्टी पुरतं लिमिटेड नाही. बरोबर. हे मल्टिपल प्रॉपर्टीज, मल्टिपल टाईप ऑफ प्रॉपर्टीज होणार आहे. हे शॉपमध्ये होणार आहे, हे बँक ऑक्शन प्रॉपर्टीज मध्ये होणार आहे, हे घरामध्ये होणार आहे, हे प्लॉट मध्ये होणार आहे. बरोबर. तसंच ग्रुप बुकिंग हा कन्सेप्ट फक्त प्लॉट पुरता मर्यादित नाहीये, हा फ्लॅट साठी पण असू शकतो. बरोबर आहे. हो, मग याला रेस्ट्रिक्शन नाहीये. राईट. कन्सेप्ट वर्सेस एक्झिक्युशन ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. फक्त ऐकणं, चांगलं वाटणं, आता व्ह्युअर्सला समजा वाटलं की हे बोलताय, हे असं बनवताय आणि स्वतः करायला गेले, तो म्हणला मी तुझ्या भरोश्यावर का घेऊ? जर ट्रस्ट फॅक्टरच नाहीये तर येऊ शकत नाही. कारण आपण क्वांटमवर काम करतो. रिअल इस्टेट नॉट समथिंग लाईक की 5-10 हजार रुपयात विकत घेता येतं. ज्यावेळेस एखाद्याची लावायची त्यावेळेस तुमचं क्रेडिबिलिटी, ऑथॉरिटी, लाईफ टाईमची सेव्हिंग असते लोकांची, ती जाते त्याच्यात. त्यामुळे हे सगळीकडेच इम्प्लिमेंट नाही होत, पण हे होतच नाही असं पण नाही. कारण ग्रुप बुकिंग 5-6 लोक काम करताना मी बघितलंय. प्री लॉन्च इज नथिंग बट एक ग्रुप बुकिंग. एक्झॅक्टली सर. प्री लॉन्च म्हणजे काय? टोकन्स गोळा करा. 100 टोकन गोळा करा, मग बिल्डरला कॅश फ्लो किती येतोय? लगेच येतो. आणि प्री लॉन्चला म्हणून प्राइस पण देतो आणि ऍक्च्युअल ती प्राइस कमी असते. हा ग्रुप बुकिंगचा ऍडव्हान्स व्हर्जन आहे. बरोबर आहे सर. आता पीजीचा ऍडव्हान्स व्हर्जन आहे कोलिव्हिंग. कोलिव्हिंग जिथं तुम्हाला खाली रेस्टॉरंट, बार आहे, पार्टी करायला हे आहे वगैरे, आणि तुम्ही पीजी सिस्टीम मध्येच राहता बेसिकली. म्हणजेच काय, तिथं घर मालक नाहीये, त्याला रिप्लेस केलेलं आहे आणि त्याला नाव दिलं कोलिव्हिंग, लार्जर व्हर्जन. बरोबर सर. तर तुम्हाला हे कळलं पाहिजे की रिअल इस्टेट हा बदलणारा विषय आहे. ट्रेंड्स बदलतात. सिनियर सिटीजन लिव्हिंग आलं इंडियामध्ये, किंवा सिनियर सिटीजन लिव्हिंग हा वेगळा आहे आणि ओल्ड एज होम वेगळा आहे, वृद्धाश्रम वेगळा. सर यातला फरक सांगा ना आपल्या ऑडियन्सला. दॅट इज समथिंग डिफरंट. सिनियर सिटीजन लिव्हिंग. आता सिनियर सिटीजन लिव्हिंग म्हणजे काय आहे की समजा तुमचं एज ग्रुप आहे 55, 60, 70, त्या लोकांना टॉयलेटला बसता येत नाही, तर त्यांची स्पेशल कमोड डिझाइन केले असतात. तुम्हाला रेल्वेत आठवत असेल, रेल्वेमध्ये धरायला, बॅलन्स करायला हँडल्स दिले जातात किंवा त्या पद्धतीचं डिझाईन केलं जातं, हाईट ऍडजस्ट केले जातात, वॉश बेसिन वगैरे, कारण तुम्ही त्या एज ग्रुपसाठी डोक्यात ठेवता. मग तुमचं बेडची साईज कमी केली जाते, तुमच्यासाठी त्याच्या अम्युनिटी, ब्रिदेबल, मोठ्या विंडोज, हवा खेळती राहणं किंवा नॅचरल फील करता येणं, पायऱ्या कमी असतात. मग तिथे तुम्हाला व्हीलचेअरची फॅसिलिटी असते, इतर फॅसिलिटीज असतात, इमर्जन्सी बटन असतं, उद्या काय कमी झालं तर तुम्ही बटन दाबलं तर फॅसिलिटी मॅनेजर येतो. या पद्धतीनं त्याला डिझाईन केलेलं असतं. वृद्धाश्रम वेगळं आणि वेगळं आहे. ओल्ड एज होम इज डिफरंट कन्सेप्ट. ज्यांना सांभाळत नाही म्हणून ते विकतात. पण सिनियर सिटीजन की बाबा मॅक्सिमम आता काय झालंय चेतन, की समजा मी IT मध्ये किंवा कुठल्याही फील्डमध्ये मी सरकारी अधिकारी आहे, माझी मुलं चांगले एज्युकेशनसाठी बाहेर देशात गेले आणि तिकडे स्थायिक झाले. आता माझ्याकडे काय आहे, हजबंड वाईफ आहे, माझं वय कोणीच नाही ना करू शकत. मग मी कधी ना कधी येणार आहे. पण मला असा फ्लॅट नकोय की जिथं रात्री गोंधळ चालू आहे, दारू पार्टी चालू आहे, वरच्या मजल्यावर, खालच्या मजल्यावर स्मोकिंग चालू आहे, त्याचा धूर माझ्या खिडकीतून येतोय, किंवा
त्रास होतोय, मला शांतता नाहीये, मला पीस पाहिजे. मग सिनियर सिटीजन लिव्हिंग या पद्धतीने डिझाईन केलेली असते की नॉईज कमी असतो, ग्रीनरी जास्त असते, केअरिंग फॅसिलिटीज असतात, प्रत्येक याला तुम्हाला युनिट दिलेलं असतं. आणि ओल्ड एज होम म्हणजे ज्याच्यात ज्या लोकांना कोण सांभाळणार आहे त्यांना सांभाळायचं आहे. जसं एक वृद्धाश्रम आहे किंवा कुठलंही एक आता क्लिनिक्स पण आलेले आहेत तशा पद्धतीमध्ये, जे ऍडव्हान्स क्लिनिक आहे तिथं तुम्हाला मेडिकल फॅसिलिटी वगैरे असते, फूड असतं वगैरे, पण ते थोडं हायर व्हर्जनला, ज्यांना काहीच करता येत नाही, की बेड रिडन पेशंट आहे त्यांच्यासाठी क्लिनिकली स्टेज आहेत. आता आपण जसं वापस बॅक टू टॉपिक येऊया की ग्रुप बुकिंग मध्ये तुम्ही कसं, आपण 3 कन्सेप्टवर डिस्कशन केलं ओव्हरऑल, की एक होतं आपलं फ्लिपिंग, एक होतं आपलं ग्रुप बुकिंग, आणि फर्स्ट होतं आपलं की ज्याच्यामध्ये सबलीजचा क्लॉज आहे. चौथ्यामध्ये ट्रेडिंग पण येऊ शकतं. ट्रेडिंग कसं असतं आता तुम्हाला सांगतो, हा ब्रोकरेजचा ऍडव्हान्स प्रकार आहे. आता याच्यामध्ये क्रेडिबिलिटी खूप इम्पॉर्टंट आहे. जसं आता मी ते लाईव्ह एक्झाम्पल घेतो जे तळेगावचं आलं होतं. आता एक बेस रेट तुम्हाला ठरवायचा असतो. तुम्ही रिअल इस्टेटमध्ये असाल तर तुम्हाला तो कळतो की बाबा याला लॉक करायचं, आणि बायर समजा बाहेरच्या देशातला आहे किंवा इंडस्ट्रियलिस्ट आहे आणि त्यांना सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला द्यायच्यात. यामध्ये तुम्ही पैसे लावत नाही, पण त्यांच्यासोबत एक एमओयू करता बेस रेटचा. एमओयू नसेल तर परत समोरचा पार्टी पैसे एक्स्ट्रा देणारच नाही. इथं येतो जन्म कन्सेंट पार्टी, मराठीमध्ये याला मान्यता देणार असं लिहिलेलं जातं, आणि यू विल बी दी पार्ट ऑफ दॅट ट्रान्झॅक्शन. ज्यावेळेस ह्या 2 पार्टीमध्ये ट्रान्झॅक्शन होईल त्यावेळेस तुम्ही पण ऍज अ ओनर म्हणून त्या अग्रीमेंटला साईन कराल. असं का सर? पण म्हणजे याचं आता येऊ सांगतो. आता समजा मी एक एक्झाम्पल घेतो, एक लँड आहे 600 रुपयाला. एक्झाम्पल घेऊया की रांजणगाव मध्ये ही लँड आहे 600 रुपयाला. बाहेरच्या कंपनीला मी प्रपोज केली 1000 रुपये, निगोशिएट करून ती 800 ला क्लोज होणार आहे. आता ही कंपनी लँड ओव्हर ज्याची नाव आहे त्याच्या नावाने पेमेंट करेल. बरोबर. आता ह्याला 600 द्यायचे, ह्याच्या अकाउंटला जर मी 800 रुपये फायनल झाले समजा, ह्याच्या अकाउंटला ट्रान्सफर ह्यानं मला देण्याचे चान्सेस कमी आहेत. वापस का देईल तो? त्याची जागा होती, तो म्हणे तुझं ब्रोकरेज घेऊन घे, मी प्रॉफिट मध्ये विकलं, पलटू शकतात ना. बरोबर. मग आता हे 200 रुपये काढायचे, पण ती कंपनी रोहित गायकवाडला का बरं पैसे देईल 200 रुपये? तो म्हणाल एवढं मार्जिन असतंय का? तू 2% बोल ना, 600 रुपयाच्या 2% जी काय अमाऊंट आहे 120 रुपये वगैरे त्याप्रमाणे बोल, सॉरी 12 रुपये वगैरे. तर मग हा जो मार्जिन काढायचा असेल यासाठी मला मान्यता देणार किंवा कन्सेंट पार्टी म्हणून यायचं आहे. आता कन्सेंट पार्टी येण्यासाठी 2-3 पर्याय असतात. एक तर तुम्ही पैसे थोडेफार डिपॉझिट देऊ शकता, की म्हणता मी ही जमीन खरेदी करणार 1 वर्षाच्या करारावर मी तुला आता टोकन म्हणून 1 लाख रुपये देतो. बरोबर. मग आता तुमची सही झाल्याशिवाय लिटिगेशन मध्ये जाणार नाही तर लँड. मग या व्यक्तीला हे मान्य असलं पाहिजे की तुम्ही कन्सेंट पार्टी म्हणून येणार आणि तुमचा बॉटम रेट तुम्हाला मिळण्याशी मतलब आहे. त्या केसमध्ये जो सेलर असतो, बायर असतो, इथं या पार्टीच्या नावाने, ए पार्टीच्या नावाने 600 रुपयाचा चेक काढणार आणि रोहित गायकवाडच्या नावाने 200 रुपये काढणार. बरोबर. मग माझे 200 रुपये मी घेतोय, 300 घेतोय, 400 घेतोय, हे ला फरक नाही पडला पाहिजे. जर ह्याचा इगो किंवा ह्याचं कॅल्क्युलेशन मध्ये आलं तर मग ट्रान्झॅक्शन फसतं. बरोबर आहे. यासाठी तुम्हाला एक रजिस्टर्ड अग्रीमेंट एमओयू करणं या 600 रुपयेवाल्यासोबत गरजेचं असतं बिफोर रिप्रेझेंटिंग बायर. कारण बायर कळला तर तो बायपास करेल. एक्झॅक्टली. तर ब्रोकरेज मध्ये कसं असतं की तुम्ही ए ला विकलं, बी ने खरेदी केली आणि याच्यामध्ये तुम्हाला 2% मिळाले. समजा तो ब्रोकर म्हणून आला असता तर त्याला 2% मिळाले असते. समजा हे ट्रान्झॅक्शन जे काय आहे 800 रुपयानं समजा 1 एकर असेल, 8-10 कोटी 20 कोटी, तर त्याला 15-16 लाख. म्हणजे 200 रुपये मार्जिन काढायचं तर समोरचा व्यक्ती पण विचार करेल ना, जो बायर आहे तो म्हणेल की याला एवढे पैसे कशाच्या अगेन्स्ट द्यायचे, किंवा ते पटणार नाही, ते ट्रान्झॅक्शन पुढे होणार नाही. पण कन्सेंट पार्टी म्हणून असेल, तुम्ही एक विसार दिलेला आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्ही म्हणता की मी एवढी कॅश दिली ते वगैरे वगैरे, जे नाहीये ते इस्टॅब्लिश करता येतं तुम्हाला. आणि तुम्ही पार्ट ऑफ अग्रीमेंट असतं त्यामुळे तुम्हाला कोणी बायपास नाही करू शकत. त्या पेमेंटची रिसिट आली आणि तुमची एनओसी असणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजेच हा एक मोठा गोष्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ट्रेडिंग मध्ये पैसे न लावता, आता पैसे दिलेले नाहीये, तुम्ही एक चेक दिला होता फक्त अगेन्स्ट, तो वाटलेला नाहीये किंवा तो हे विड्रॉ नाही केलेला समोरच्यानं, पण तुम्ही ओनरशिप सांगू शकता कारण तुमच्याकडे रजिस्टर्ड एमओयू आहे. बरोबर. आता काही गोष्टी लोकांचं ऑब्जेक्शन याच्यामध्ये पण येऊ शकतं की बाबा हे तर मग लोकल लेवलला पण चालतं, पण हे वेगळं काही नाहीये. ग्लोबल मार्केटमध्ये पण अशाच पद्धती चालतं, फक्त टर्म्स वेगळे वेगळे असतात पण ऍक्टिव्हिटी सेमच असते. बरोबर. म्हणजे मी पाण्यात पडलो काय आणि पाणी माझ्यावर पडलं काय, ओलं होणं नाही, म्हणजे समजणं गरजेचं आहे की बाबा तुम्ही ऍक्टिव्हिटी काय करता आणि त्याचा आउटकम काय येणार आहे. बरोबर. आणि माझ्या मते अशा पद्धतीच्या ट्रेडिंग करणाऱ्या लोकांची रिस्क ॲपेटाईट पण जास्त असते. म्हणजे त्यांना माहित असते की ट्रान्झॅक्शन फेल गेलं तर काय, किंवा किती दिवस आपण खेचू शकतो.
आणि याच्यामध्ये एक्सक्लुझिव्हिटीचा क्लॉज असतो की बाबा तो बायर आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही हे केलं आणि समोरच्यानं दुसऱ्यालाच विकून टाकली, मग काय, मग ती लिटिगेशन गेलं तर काय, निस्तारणार कोण, वगैरे वगैरे. सोपा भाषेत सांगू का चेतन, की रिअल इस्टेट ही सगळ्यात महाग गोष्ट आहे एखाद्याच्या आयुष्यात. फॉर एक्झाम्पल आता आपण याच्याबद्दल पूर्वी पण बोललो की समजा मी एखादा बिझनेसमॅन आहे, मी समजा वार्षिक 1 कोटी रुपये कमवतो, तर माझ्याकडे गाडी आहे समजा 30 लाखाची, 20 लाखाची गाडी आहे, तर माझी अपार्टमेंट वगैरे 10 लाखाचं नसू शकतं, 1 रूम किचन, किंवा मी रेंटवर राहत नाही. ज्यावेळेस मी 20 लाखाची गाडी, ते माझं 70-80 लाख किंवा 90 लाखाचं असतं. माझा फ्लॅट 20 लाखाचा आहे आणि माझ्याकडे गाडी 3 कोटीची, असं होऊ शकत नाही, कारण त्या प्रायोरिटीज तशा असतात. म्हणजे घर हे एखाद्या, आता समजा हेच 100 कोटी रुपये कमवणारा एखादा व्यक्ती आहे जो मुंबईमध्ये आहे आणि श्रीमंत आहे भारतातला, त्या व्यक्तीचं घर किती मोठं आहे, तेवढी महाग कार असेल का त्याकडे? नाही ना. त्या प्रॉपर्टीची, ऍसेटची किंमत खूप जास्त असते. म्हणजेच काय, तो छोट्यातला छोटा व्यक्ती असेल, समजा एखाद्याकडे 2 व्हीलर आहे, तर त्याचा फ्लॅट त्याच्या आयुष्यातली सगळ्यात महाग वस्तू असेल, बरोबर, जी ट्रान्झॅक्शन आहे. आणि रिअल इस्टेटमध्ये इमोशनला जास्त किंमत दिली जाते. आता आपण गुढीपाडवा येतोय, गुढीपाडव्याला बुकिंग करणं, मुहूर्त किंवा अक्षय तृतीयाला बुकिंग करणं हे धार्जिन समजलं जातं, किंवा हे चांगला योग समजला जातो, जे आयुष्यामध्ये ग्रोथ करण्यासाठी. या गोष्टींमध्ये तुम्हाला थोडंसं लक्ष घालावं लागेल की कधी कुठला सण चालू आहे वगैरे. या ज्या गोष्टी आपण फ्लिपिंग किंवा हे सांगितलं ना, आता 5वी गोष्ट आहे जी मी रिकमेंड नाही करत, पण जर तुम्ही मेडिकल इमर्जन्सीमध्ये बरीच लोक किंवा जॉब सोडताना बरीच लोक प्रॉपर्टी विकतात, आणि त्याच्या अगेन्स्ट जर तुमच्याकडे टाइम पिरियडमध्ये कोण ना कोण पाहिजे, म्हणजे बॅक एंडला गॉडफादर कोण तर पाहिजे. एक तर तुम्ही ती बँक रिलेशन असेल तुमच्या शब्दावर, किंवा तुमची इलिजिबिलिटी चांगली आहे, बँक ट्रान्झॅक्शन चांगली आहे, ITR चांगला आहे, आणि कुठली बँक एका दिवसात तुम्हाला जर सँक्शन लेटर देत असेल आणि तुम्ही ट्रान्झॅक्शन कंप्लीट करताय आणि परत ती प्रॉपर्टी फिरवताय, आणि त्या केसमध्ये जो काही मार्जिन आहे तो तुम्ही काढताय, अशा पद्धतीने. आता एक रिअल एक्झाम्पल घेऊया परत याच्यामध्ये. एक प्रॉपर्टी होती उंदरीमध्ये, एका व्यक्तीला मेडिकल इमर्जन्सी आली, वडील, आणि ती प्रॉपर्टी होती समजा 50 लाखाची. आणि ती प्रॉपर्टी त्याला मेडिकल इमर्जन्सीमध्ये त्याला 22 लाख रुपये लागणार होते, आणि त्याची इच्छा होती की 40 लाख. आधी सुरुवातीला इच्छा होती 50च मिळावे, नाही कोणी गिराईक आलं, कारण त्याला ते भरायचेत पैसे आणि त्याचा टाइम कमी आहे, आणि त्याचं लोन पण सुरू आहे त्याच्यावर, बँकेचं लोन वगैरे सोडून त्याला मिळणार काहीतरी आहे. मग ही प्रॉपर्टी त्याने 40 लाख काढली की 40 लाखाला हे करा, मग कोणच नाही आलं. मग शेवटी 28 की 29ला त्यानं ते ट्रान्झॅक्शन केलं, आणि मग घेणाऱ्याला किती रुपये मिळाले, प्रॉफिट कितीचं झालं. ती प्रॉपर्टी आज पण 50 लाखाची आहे, तोच मी 29ला घेतो, म्हणजे मी 21 लाख रुपये सेम डेला प्रॉफिटेबल आहे. बरोबर. आता मी लोन घेतलंय किंवा बँकेला ऍडजस्ट केलं, इथं एका पॉलिटिशियनला घेतलं होतं ॲज अ इन्व्हेस्टर, आणि त्या पॉलिटिशियनला या गोष्टीवर घेतलं की मी 90 दिवसात तुझे पैसे रिटर्न करतो, XYZ अमाऊंट वाढवून. समजा आपण म्हणूया की 50 लाखाला मी 5 लाख रुपये एक्स्ट्रा देतो तुला, बरोबर, 90 दिवसामध्ये. हे समोरचा देणार आपण तेवढा कॅपेबल पाहिजे, ट्रस्ट फॅक्टर पाहिजे. हे कोणाला आयरेगारेला मिळेल असं नाहीये. म्हणजे जर ऑडियन्स म्हणत असेल किंवा हे एवढं सोपं असतं, सगळ्याच्या प्रॉपर्टी झाल्या असतात, त्याचं रिझनच आहे की ट्रस्ट फॅक्टर किंवा तुमची क्रेडिबिलिटी. तुम्ही पैसे मागणारा किती कॅपेबल आहे. मागणार तर बँक 1000 कोटीचं पण लोन देतं, आणि एखाद्याला 1 लाख पण नाही मिळत नसणार लोन. म्हणजे बँकेची चुकी नाहीये, तुमची क्रेडिबिलिटी काय हे मॅटर करतं. बँकेकडे तर पैसा खूप आहे, पण ती इलिजिबिलिटी नसेल तर मग हे काम नाही करणार. ठीक आहे. आता त्या व्यक्तीने काय केलं की एक मार्केटमध्ये, जसं आपण म्हटलं की बाबा ही इमर्जन्सी होती, मार्केटमध्ये विकायला काढली आणि 2 लाख रुपये स्वस्त. ओके. मार्केट रेट 50 लाख चालू आहे, 48ला विकायची. या व्यक्तीला मला 5 लाख द्यायचे, उरलेली अमाऊंट माझी आहे. असे जर तुम्ही 3-4, आता हे खूप रेअर असतात मेडिकल इमर्जन्सी, किंवा हे चांगल्या पण नाही मानत. बरेच लोकांचा असा विश्वास असतो की हॉस्पिटल जिथं डेथ वगैरे होतात अशा प्रॉपर्टी आम्हाला नको, ते जरी किती रिटर्न देत असतील किंवा काय असेल तर नको. धार्मिक श्रद्धा असते, काही लोक रिलिजियस असतात की XYZ समाजाचा व्यक्ती असेल तर त्याची प्रॉपर्टी आम्हाला नको. हा, किंवा असं पण असू शकतं की एखाद्याची डेथ झाली असेल, तिथं आत्महत्या केली आहे, त्या प्रॉपर्टीमध्ये सुसाईड केलेली आहे, आणि ती प्रॉपर्टी विकली जाते म्हणून कोणतरी देत आहे, तर ती पण प्रॉपर्टी आम्हाला, अशा प्रॉपर्टी पैसा मॅटर नाही करत. किंवा मला किती स्वस्त मिळालं तरी नको आहे. पण तुम्हाला हे लक्षात घेणं गरजेचं आहे, किंवा रादर ऑडियन्सला, की बाबा ज्यावेळेस तुम्ही बिझनेस करताना त्यावेळेस जात पात, धर्म, रिलिजन, अस्तित्व, नास्तिक आस्तिक या गोष्टी बाजूला राहतात. बिझनेस हाच एक धर्म बनतो. बरोबर आहे. आणि त्यावेळेस तुम्हाला जो घर चालवतो, म्हणजे ज्याच्यातून पैसे येतात, जसं आपण उदाहरण दिलं की बाबा एक XYZ बिझनेस जो टॉयलेट ऍक्टिव्हिटी मध्ये आहे एक ब्रँड,
त्याचा टर्नओव्हर हजारो कोटीचा आहे, पण सगळेच करतील असं नाही ना. नाही. सगळ्यालाच पैसा हा प्रायोरिटी नाही. मी काय करतोय आणि कसे पैसे कमवतोय हे पण बऱ्याच लोकांना मॅटर. हो, इथिक्स मॅटर. माझं पॉडकास्टच्या शेवटी एवढंच म्हणणं आहे की बाबा तुम्ही जे काही पैसे कमवता, जे काही रिअल इस्टेटमध्ये तुम्ही हे करणार आहात तर ते लिगली करा, कोणाचा 1 रुपया डुबवू नका. या पूर्ण पॉडकास्टमध्ये जर्नीमध्ये मी कुठेही तुम्हाला चिटिंग कशी करायची शिकवलं नाही, मी कुणाला फसवायचं सांगितलं नाही, मी अशा स्ट्रॅटेजी सांगितल्या नाही की ज्याच्यामध्ये तुम्ही डुबणार आहात वगैरे किंवा तुम्हाला काहीतरी त्रास होईल. हायथिकली युरोपियन कंट्रीजमध्ये, अमेरिकन देशांमध्ये या सगळ्या स्ट्रॅटेजी वापरल्या जातात, त्या प्रूव्हन आहेत. आणि भारत असा देश आहे की जो 5-10 वर्षांना अमेरिकेत जे काही चालू आहे ते कॉपी करतो. को लिव्हिंग हे 2015-16 अमेरिकेत ट्रेंडिंग होतं. सिनियर सिटीजन लिव्हिंग 2017-18 होतं. भारतात 7-8 वर्षांना आलं. आपण बेसिकली पॉडकास्ट ही कन्सेप्ट 2013चे युट्यूब व्हिडिओ बघा त्यांचे. 2013-14 पासून पॉडकास्ट ही कन्सेप्ट अमेरिकेत आहे, इंडियामध्ये आता पॉप्युलर होते. म्हणजे काय आहे, भारत हा कॉपी पेस्ट मॅक्सिमम युरोपियन कंट्रीज मध्ये, अमेरिका वगैरे या गोष्टी ज्या ट्रेंडिंग मध्ये असतात त्या कॉपी करतो. आणि मग तुम्हाला ह्या स्ट्रॅटेजी कॉपी करायला काय प्रॉब्लेम आहे? फक्त ते सगळ्याच तिथं रूल स्ट्रिक्ट आहेत, फसवाफसवी होऊ शकत नाही वगैरे. इंडियामध्ये ती चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे सावधगिरीने, व्यवस्थित कन्सल्टंटच्या मार्गदर्शनाने, चांगल्या ऍडव्होकेटने, तुमच्या लोकल एरियामध्ये ज्याचं होल्ड आहे त्या व्यक्तीच्या याच्याप्रमाणे, इन्व्हेस्टर त्याच्या पैशासाठी येतो, तो काही चॅरिटी करण्यासाठी येत नाही. त्यामुळे त्याचे पैसे डुबले तर त्याच्याकडे खूप आहेत हा इंटेन्शन ठेवू नका. त्याची जर तुम्ही 100 रुपये घेता तर ती तुमची जबाबदारी की त्याला 105 रुपये 102 रुपये जे काही कमिट केले ते वापस गेले पाहिजे, वेळेत गेले पाहिजे. कारण त्यानं तुमच्या शब्दावर किंवा ट्रस्टवर, क्रेडिबिलिटीवर पैसा लावलेला आहे. आणि ही रिस्पॉन्सिबिलिटी तुमची बनते की तुम्ही एक्झिट कसं देता. मग तो तुम्हाला मल्टिपल प्रॉपर्टीज मध्ये पैसे उभा करू शकतो. बरोबर आहे. आणखी याच्यामध्ये एक छान काय आहे की समजा जसं एका फ्लॅट बद्दल आपण बोलतोय जिथून आपण 5-10 लाख 20 लाख रुपये सिंगल ट्रान्झॅक्शन मध्ये काढू शकतो. हीच ऍक्टिव्हिटी 5 टाइम होऊ शकते ना. 5 वेगवेगळ्या प्रॉपर्टीज मध्ये सेम व्यक्ती जर तसा गेला तर त्याची एक ऍसेट बनते. बरोबर. आणि ही खूप शॉर्ट ड्युरेशन मध्ये रोख बनते विदाउट पैसे लावता. राईट सर. तर मला वाटतं की प्रेक्षकांना आजचा टॉपिक आवडला असेल, शिकायला मिळाला असेल. बऱ्याचशा गोष्टी मिसिंग झाल्या असतील तर क्षमा करावी. पण याचं इंटेन्शन एवढंच होतं की अवेअरनेस असावा. रिअल इस्टेटला तुम्ही ज्या पद्धतीने बघताय तसं रिअल इस्टेट नाहीये. तुम्हाला जे रिअल इस्टेट दिसतंय ते फक्त 30% आहे. 70% रिअल इस्टेट तुम्ही उघड्या डोळ्यानं बघू शकत नाही. बऱ्याचशा गोष्टी इन्व्हॉल्ड असतात. आमचा दुसरा एक टॉपिक होता पॉलिटिक्स वर्सेस रिअल इस्टेट. हा तुम्ही नक्की बघा, त्यातून बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला कळते. पैसेच असावे असं काही आग्रह नाहीये रिअल इस्टेट बाय करताना. बरेच डेव्हलपर पण पार्टनरशिप मध्ये येतात आणि रिअल इस्टेट ओन करतात. हे सगळं तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमची रिअल इस्टेट बनवण्यासाठी. जर्नीमध्ये काय अडचण आल्या तर चेतनशी तुम्ही संपर्क करून पुढे जाऊ शकता. सर थँक्यू सो मच. आणि पुन्हा एक आपण पॉडकास्ट करू सर, वेगवेगळ्या विषयांवर आपण पॉडकास्ट करत राहू. आणि गाईज थँक्यू सो मच तुम्ही पॉडकास्ट बघितल्याबद्दल. जर तुम्हाला फ्लॅट घ्यायचा आहे किंवा प्रॉपर्टी घ्यायची कोणती तर रिअल इस्टेट विथ चेतन या चॅनलला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. नंबर पण डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेला आहे. आणि त्यासोबत आपण एक गुगल लिंक पण दिलेली आहे. जो गुगल फॉर्म दिलेला आहे तो फॉर्म भरा आणि तुमची जी पण एन्क्वायरी ती तुम्ही तिथे करू शकता. सर धन्यवाद. थँक्यू.